जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातल्या रेल इथले हिरालाल पाटील गेल्या 6 वर्षांपासून सेंद्रिय पद्धतीने शेती करतायत। यंदा हिरालाल पाटील यांनी सप्टेंबर महिन्यात 1.5 एकरमध्ये भेंडीची लागवड केली आहे। विषमुक्त भेंडी असल्याने भेंडीची लंडन इथं निर्यात होतीये। 1.5 एकरातल्या भेंडीतून त्यांना खर्च वजा जाता 3 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळतोय। आज आपण हिरालाल पाटील यांच्या सेंद्रिय भेंडी शेतीची यशकथा पाहण्यासाठी जळगाव जिल्ह्यातल्या धरणगाव तालुक्यात जाऊयात। जे लोकांना जे खाऊ घालतोय त्याच्यामध्ये पण मला खूप समाधान आहे की आपण एक पॉयझन मुक्त अन्न देतोय, लोकांपर्यंत पोहोचवतोय। जळगाव जिल्ह्यातल्या रेल इथल्या हिरालाल पाटील यांच्याकडे 35 एकर शेती आहे। गेल्या 20 ते 22 वर्षांपासून ते शेती करतायत। मात्र सुरुवातीला ते रासायनिक खतांचा वापर करून शेती करत असत। रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता घटत होती। तसंच रासायनिक खतं, कीटकनाशक यांच्यावर खूप खर्च होत होता। तसंच उत्पादनही कमी येत असल्यानं शेती परवडत नव्हती। त्यामुळे हिरालाल पाटील यांनी गेल्या 6 वर्षांपासून रासायनिक शेती सोडून सेंद्रिय पद्धतीने शेती करायला सुरुवात केली आहे। सेंद्रिय शेतीतून विषमुक्त अन्न मिळत असल्यानं ते आज समाधानी आहेत। जवळजवळ 6 वर्षापासून ऑर्गॅनिक शेती करतोय, सेंद्रिय शेती। तर याच्या माध्यमातून मी आधी रासायनिक शेती करत होता, परंतु आता पूर्णपणे मी 100% सेंद्रिय शेतीकडे वळलेलो आहे आणि त्याचे मला खूप चांगले रिझल्ट दिसलेले आहेत। आज हिरालाल पाटील आपली 35 एकर शेती पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने करतात। शेतीला पाणी देण्यासाठी 2 बोरवेल आहेत। पिकांना पाणी देताना ठिबकचाही वापर करण्यात येतो। रासायनिक खतं, कीटकनाशक यांच्यावर ते 1 रुपयाही खर्च करत नाहीत। त्यांच्याकडे 3 देशी गायी, 2 म्हशी आणि 4 बैल आहेत। या सर्व जनावरांच्या मलमूत्राचा वापर शेतीत करण्यात येतो। ते आपल्या शेतीमध्ये सेंद्रिय पद्धतीनं डाळिंब, कापूस, कांदा, भेंडी या पिकांची लागवड करतात। पिकांची लागवड करताना ते शेतात 2 ट्रॅक्टर शेणखताचा वापर करतात। सेंद्रिय पद्धतीनं कोणत्याही पिकाच्या उत्पादनात घट होत नसल्याचंही ते आवर्जून सांगतात। या उलट सेंद्रिय पद्धतीनं शेती केल्यामुळेच उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादन वाढतंय, त्यामुळे शेती फायद्याची ठरतीये। 2 ट्रॅक्टर शेणखत हा कंपल्सरी असतोच आणि जे मी कंपोस्ट शेण तयार करतो, कंपोस्ट खत जे तयार करतो त्याच्या माध्यमातून पालापाचोळा व जे आपलं जे शेतातले जे रॉ मटेरियल आहे त्यांच्यापासूनच मी कंपोस्ट शेत तयार करतो आणि ते आपल्या शेतासाठी वापरतो आणि तेच आपण शेतासाठी मी वापरत असतो। तिथून जे लिक्विड वगैरे वापरतो ते सुद्धा सेंद्रियमध्ये ऑर्गॅनिकच लिक्विड वापरतो। यावर्षी हिरालाल पाटील यांनी 1 सप्टेंबर रोजी 1.5 एकरमध्ये भेंडीची लागवड केली। भेंडीची लागवड टोकन पद्धतीनं करण्यात आली। 2 रोपांमध्ये 6 इंच अंतर ठेवण्यात आलं। भेंडीची लागवड केल्यानंतर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी दर 5 ते 6 दिवसांनी निंबोळी अर्काची फवारणी करण्यात आली। तसंच 10 दिवसातून एकदा यावेळेस पाणी देण्यात आलं। सेंद्रिय पद्धतीनं भेंडीचं उत्पादन घेतल्यानं भेंडी चविष्ट आणि आकर्षक आहेत। या वर्षीच्या हवामान बदलामुळे अनेक शेतकऱ्यांना नुकसान सोसावं लागलं। मात्र हिरालाल पाटील सेंद्रिय पद्धतीनं शेती करत असल्यानं त्यांचं नुकसान झालेलं नाही। भेंडीची क्वालिटी ही सुद्धा एकदम छानपैकी आहे, त्याची चकाकी पण सुंदर आहे आणि जी मालाची जी टिकाऊपणा आहे तो पण खूप आहे। कारण सेंद्रिय भेंडी करत असताना त्याची मालाची क्वालिटी चांगली असल्यामुळे आणि पॉयझन मुक्त असल्यामुळे त्याच्या जेव्हा माझा माल त्यांनी एक्सपोर्टसाठी नेला, सजेस्ट केला, त्यांनी त्याच्यामध्ये चेकिंग केल्यानंतर त्याच्यात फ्री रेसिड्यू मिळाला। तर त्याच्यात पॉयझनचा एकही अंश त्याच्यामध्ये नसल्यामुळे 3 वर्षापासून माझा माल एक्सपोर्ट होते। 1 सप्टेंबरला लावलेल्या भेंडीचे आतापर्यंत 40 तोडे झालेत। दर दिवसाआड भेंडीचा तोडा करण्यात आला। प्रत्येक तोड्याला 4 क्विंटलचं उत्पादन मिळालंय। एकूण 72 तोड्यातून त्यांना सुमारे 17 टन उत्पादन मिळणार आहे। विषमुक्त भेंडी असल्यानं भेंडीला 30 ते 35 रुपये किलोचा दर मिळतोय। मुंबईतल्या APMC इथं भेंडीची विक्री करण्यात येते। भेंडीमध्ये कोणत्याही घातक रसायनांचा अंश आढळलेला नाही, त्यामुळे भेंडीची परदेशात निर्यात होते। 1.5 एकरातल्या भेंडीतून हिरालाल पाटील यांना 4.5 लाख रुपयांचं उत्पन्न मिळतं। मजूर आणि व्यवस्थापनावर सुमारे 1.5 लाख रुपयांचा खर्च वगळता त्यांना 3 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळतोय। मला सेंद्रिय भेंडीच्या याच्यामध्ये मला पैसाही खूप हे झाला की रासायनिकमध्ये मला काय 10-12 रुपयाच्या वरती मला प्रति किलो मला भाव मिळत नव्हता। तोच भाव आता मला जवळजवळ 35 ते 40 रुपये मला सरासरी मला याच्यामध्ये भाव मिळतोय।
त्याच्यात मी खूप खुश आहे. शेतकऱ्यांमध्ये जो गैरसमज झाला आहे की उत्पादन खूप कमी येतं आणि खर्च खूप जास्त होतो, पण हे विरुद्ध आहे की आपला जो खर्च आहे हा खर्च खूप कमी होतो आणि उत्पन्न हे आपल्याला त्याच्या तुलनेमध्ये आपण जास्तीत जास्त आपल्याला उत्पन्न उलटं याच्या माध्यमातून येतं आणि आपल्याला समाधान असतं की आपण सेंद्रिय शेती करतोय. याचे रासायनिकमध्ये जे खर्च होत होते माझे, तेच आज मी सेंद्रियमध्ये माझे फक्त 60 रुपये खर्च होत आहेत. असं धरून चाललं की माझी 40 रुपये माझी बचत होते. म्हणजे 100 मागे 40 रुपये म्हणजे 40% माझी आज सेंद्रिय शेती करत असताना बचत होते. हिरालाल पाटील यांना रासायनिक शेतीतून सेंद्रिय शेतीकडे वळवण्यात दिलीप देशमुख यांची प्रेरणा महत्त्वाची आहे. दिलीप देशमुख यांच्यामुळेच हिरालाल पाटील यांची तोट्यातली शेती फायद्याची झाली आहे. तसंच विषमुक्त अन्न पिकवण्यासोबत जमिनीची सुपीकता टिकत असल्यानं हिरालाल पाटील समाधानी आहेत. दिलीप देशमुख गेल्या 10 ते 12 वर्षांपासून सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार करतायत. सेंद्रिय शेती करणं ही काळाची गरज झालेली आहे आणि आपण जे काही बघतोय की रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा जो बेसुमार वापर आपल्या शेतीमध्ये होतोय, तर याच्यामुळे जे रोगराईचं प्रमाण वाढलेलं आहे, तर याच्यामुळे संपूर्ण सजीवसृष्टी ही धोक्यात आलेली आहे आणि याच्यावर तात्काळ आपल्याला लवकरच शासनाच्या माध्यमातून म्हणा किंवा शेतकऱ्यांच्या मदतीने म्हणा आपल्याला सर्व शेतकरी बांधवांना सेंद्रिय शेतीसाठी वळवलं पाहिजे आणि त्यांनी जर ही सेंद्रिय शेती सर्वांनी जर अंगीकारली तर मला असं वाटतं आहे की बाबा जास्तीत जास्त लोक या माध्यमातून उत्पादनही वाढतील आणि विषमुक्त अन्न आपण समाजाला देऊ शकतो. यावर्षी महाराष्ट्रात हवामान बदलामुळे अनेक शेतकऱ्यांना नुकसान सोसावं लागलं. कापूस सोयाबीन पिकांचा उत्पादन खर्चही निघालेला नाही. मात्र हिरालाल पाटील यांनी सेंद्रिय पद्धतीनं शेती केल्यानं त्यांना कोणत्याही नुकसानीला सामोरं जावं लागलं नाही. महाराष्ट्रातल्या इतर शेतकऱ्यांनीही हिरालाल पाटील यांच्याप्रमाणे रासायनिक शेती सोडून सेंद्रिय पद्धतीनं शेती केल्यास त्यांच्याही उत्पादनाला चांगला भाव मिळेल आणि त्यांनाही आर्थिक प्रगती साधता येईल. संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव.